नेतृत्वामध्ये हे अभूतपूर्व यश आम्हाला मिळालंय। ते आमच्या सगळ्यांचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। माननीय बावनकुळे साहेब। भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम, हर हर। महाराष्ट्राचे लोकनेते, आमच्या लाडक्या बहिणीचे देवाभाऊ यांच्या संपूर्ण योग्य मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं भूतो भविष्यती यापूर्वीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढं यश मिळालं नाही, सर्वात मोठं यश हे आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळालं। खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने एक नेत्रदीपक यश मिळालं, मोठा विजय मिळाला। जनतेने आपला विश्वास केला आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं कुशल मार्गदर्शन, आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत केली आहे आणि सर्वात मोठं आपले प्रभारी भूपेंद्र यादवजी असतील, अश्विनी वैष्णवजी असतील, पियुषजी असतील, विनोद तावडेजी असतील, आपले सर्व केंद्रीय नेते नितीन गडकरीजी आहेत, योगीजी आहेत, शिवराज सिंगजी आहेत, सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्राच्या देशाच्या भारतीय जनता पार्टीने प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे आणि त्यामुळे आज आपली संघटना ही महायुतीला आणि आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळाला आहे। मी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिलाय ते यश माननीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 या काळात 2014 ते 19 या काळामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी निर्णय घेतले आहे त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला। मी करत असताना महायुतीचे नेते एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। पण एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही कारण देवेंद्रजी बोलणार आहे। देवेंद्रजी, आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्यांनी, आमच्या संपूर्ण टीमनी ज्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन जे देवेंद्रजींचं मिळालं म्हणूनच हा मोठं यश आपल्याला मिळालं। निश्चितपणे हे यश पुढं वाढत राहील। भारतीय जनता पार्टीची संघटना उत्तरोत्तर अजून प्रगती करेल आणि येणाऱ्या संपूर्ण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठं यश मिळवेल हे मी तुम्हाला आश्वस्त करतो। आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मार्फत आपल्याला जे आज यश मिळालं आहे, आमचे लोकनेते देवेंद्रजी आपल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात त्यांनी पूर्ण पिंजून काढला, महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम पुढे नेलं, मी त्यांना सर्व कार्यकर्त्यांतर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। भारत माता की वंदे वंदे। महाराष्ट्राचा ठाण्या वाघ ज्याच्या डरकाळीने तमाम विरोधी पक्ष पळून गेले, अशा
असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे देवा भाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. या निमित्ताने एक गोष्ट अतिशय विनम्रपणे सांगतो, या अभूतपूर्व यशामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे हे यश आमच्या डोक्यात जाणार नाही. आम्ही जमिनीवर राहून हे यश स्वीकारू. आणि आमच्या विरोधी पक्षाला देखील मी सांगतो, तुमची संख्या काय आहे याच्यावर तुमचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. तुम्ही ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या हिताचा विषय आमच्याकडे आणाल, आम्ही सगळे त्या विषयावर तुमच्या सोबत असू, तुमच्याशी एकमत करू आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टी के विचार के लोग, उन्होंने एक है तो सेफ है, नरेंद्र मोदी है तो मुमकिन है। ये उसकी जीत है पूरे महाराष्ट्र के